स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। पोलीस निरीक्षक तडवींच्या पत्रावर गोगावले यांची प्रतिक्रिया। नार्को टेस्टसाठी पण आम्ही तयार। पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलंय। या पत्रामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जातीवाचक शिवीगाळ, धमकी तसेच विकास गोगावले यांच्या प्रकरणात सहकार्य करण्यासाठी दबाव आणला, परंतु रमेश तडवी यांनी सहकार्य न केल्याने त्यांची बदली करण्यात आली असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। दरम्यान या आरोपांवर प्रतिक्रिया देताना विकास गोगावले यांनी स्पष्ट केलं की तडवींचा माझ्या चार्जशीटशी कोणताही संबंध नव्हता। सुरुवातीचा तपास API खाडे यांच्याकडे होता, त्यानंतर तपास कोणाकडे गेला याची मला माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं। प्रत्येक अधिकाऱ्याच्या बदलीचा अधिकार SP-कडे असतो, त्यामुळे तडवींनी माझ्या नावाचा उल्लेख का केल्याची कल्पना नसल्याचे गोगावले म्हणाले। या प्रकरणी सत्य बाहेर येण्यासाठी आवश्यक असल्यास नार्को टेस्टलाही आम्ही तयार आहोत, कारण ज्यामध्ये आमचा संबंध नाही त्या प्रकरणात आम्हाला ओढलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे नक्कीच यावरती न्याय देतील असेही विकास गोगावले यांनी सांगितले। स्वराज दर्शनसाठी प्रतिनिधी सुदर्शन कोटकर, रायगड। सर, पोलीस निरीक्षक तडवी यांनी DGPंना पत्र लिहिलं आहे। त्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की विकास गोगावले यांच्या नगरपालिकेच्या निवडणुकीसंबंधित जे भांडण झालं त्यावेळेस त्यांना सहकार्य केलं नाही, म्हणून त्यांच्यावरती जो दबाव टाकला ते वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं। यावर आपलं काय प्रतिक्रिया? नाही, तडवींचा तसा बघायला गेला तर माझ्या चार्जशीटमध्ये काही संबंध नव्हता। पहिला तपास API खाडे साहेबांकडे होता, पुढचा तपास कोणाकडे होता हे मला कल्पना नाही आहे। आणि प्रत्येक अधिकाऱ्याच्या बदलीचा जो अधिकार असतो तो रायगड जिल्ह्याच्या ज्या जिल्ह्याचे SP असतात त्यांच्याकडे असतो। आता तडवीने काय माझा उल्लेख केला काय हे मला कल्पना नाही, मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी ऐकतोय। परंतु काल मंत्री महोदय भरत शेट्टी सांगितलेल्याप्रमाणे त्यांची नार्को टेस्ट करावी, आम्ही तयार आहोत। कारण ज्या गोष्टीचा आमचा काही संबंध नाही तर त्या गोष्टीमध्ये उगाच आम्हाला ओढलं जाते असं मला वाटतं। एक मंत्रीपुत्र म्हणून वारंवार अशा गोष्टी घडतात, त्याकडे आपण कसं पाहतो? मी सांगितलं ना की बाबा या गोष्टीचा कुठल्याच गोष्टीचा माझा काही संबंध नाही आहे, म्हणून ज्या ज्या गोष्टी होत आहेत ते त्यांनी त्यांचा काय वैयक्तिक राग असेल कुणावर काय ह्याची मला कल्पना नाही आहे। ठीक आहे, प्रत्येक जणांना या देशामध्ये स्वातंत्र्य दिलेलं आहे, ज्यांनी आपापला अधिकार या ठिकाणी बजावतो। आता त्यांनी पत्र लिहिलं असेल DG साहेबांना, आता DG साहेब त्यावरती सखोल चौकशी करतील। या संदर्भात तुमचं काय अधिकाऱ्यांशी बोलणं झालं? नाही, माझं कुणाशीच बोलणं झालेलं नाही। मी माझ्या कामामध्ये व्यस्त आहे। मी काल वापीला होतो, 2 दिवसात माझे एक घरातलं लग्न होतं, तिथून मी काल आलो रात्री, तिथून मी मतदारसंघामध्ये माझं काम करतोय। धन्यवाद।